श्रोते हो नमस्कार. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राम राम. कसे आहात? आनंदात ना? आयुष्यात संघर्ष हा असतोच. संघर्ष हे मूल्य मानायलाच हवे, कारण ते विद्यार्थ्यांना प्रगतीची दिशा दाखवते. आयुष्यात सुखदुःख, चढउतार आणि यश अपयश अटळ असतात. तथापि यशाचा गर्व वाटू नये आणि अपयशाने त्याने खचून जाऊ नये. हे दोन्हीही संयमाने पचवण्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले गेले पाहिजेत. हे कार्य शिक्षक करीत आहेतच, पालकही करीत आहेत. बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये आणि प्रसारमाध्यमांच्या झंझावातामध्ये हे आव्हान पेलणे आवश्यक होऊन बसले आहे. स्वयंविकासासाठी आयुष्यात येणाऱ्या संघर्षांना सामना करणे हेही एक जीवनकौशल्य आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारे लेखक डॉक्टर R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी, यातील आज आपण ऐकणार आहोत दिवस 18वा, उदाहरण बना. सादर करीत आहे आपली अर्चनाताई. चला तर मग ऐकूयात दिवस 18वा, उदाहरण बना. सर वर्गात आले. नेहमीप्रमाणे प्रार्थनाही झाली. सरांनी बोलायला सुरुवात केली. हॉटेल व्यवसायात ज्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे असे एखादे उदाहरण सांगा. मुले एकमेकांकडे पाहू लागली. अरे, दुसऱ्या दिवशी मी हे नाव सांगितले होते तुम्हाला, आठवा बघू. कुठून तरी आवाज आला. विठ्ठल कामत. शाब्बास. त्यांचे इडली, ऑर्किड आणि मी हे पुस्तक वाचा, म्हणजे कळेल तुम्हाला त्यांनी या व्यवसायात नाव कसे कमावले ते. बरे, असे तुमच्या माहितीतले एखाद दुसरे उदाहरण सांगा की ज्याने किंवा जिने प्रतिकूल परिस्थितीतूनही एखाद्या क्षेत्रात नाव कमावले आहे, मोठा झाला आहे किंवा मोठी झाली आहे. सुरेश म्हणाला, सर, आमच्या गावातील एक पोरगा फौजदार झाला आहे. नीता म्हणाली, सर, आमच्या गावातील एक मुलगी शिकण्यासाठी इंग्लंडला गेली. सर, आमच्या मामांचा कृषी पंडित म्हणून सत्कार झाला आहे, हरीने सांगितले. मग प्रत्येक मुलाने आपल्या माहितीतले एक एक उदाहरण सांगितले. वा वा, फारच छान. मग आता मला सांगा की अशी माणसे तुमच्या गावात किंवा तुम्हाला माहीत असलेल्या शहरात, भागात एक आहेत की अनेक आहेत? अहो सर, एखाद दुसराच. बहुतेक सर्वांचा प्रतिसाद तसाच आला. एखाद दुसराच. यांना आपण उदाहरण म्हणालो. मग मला उदाहरण म्हणजे काय ते सांगाल काय? मुले एकमेकात चर्चा करू लागली. शेवटी शीतलने हात वर केला. सांग शीतल. ज्याने चांगले यश मिळवले आहे त्यास उदाहरण म्हणतात. चांगले म्हणजे सर्वांहून वेगळे, सर्वांहून अधिक, शीतलने सांगितले. आणखी काही सांगता येईल? सरांनी विचारले. आपली परिस्थिती नसतानाही ज्यांनी उत्तम यश मिळवलेले असते त्यास उदाहरण म्हणतात, श्रीधरने जरा स्पष्ट करून सांगितले. शाब्बास. परिस्थिती असो अगर नसो, पण यश, कर्तृत्व मात्र उल्लेखनीय पाहिजे की ज्याचे इतरांनी अनुकरण केले पाहिजे. पण सर, व्याकरणात नामाची उदाहरणे अनेक, विशेषणाचीही उदाहरणे अनेक, गणितात तर सगळी उदाहरणेच, हे कसे काय? खूप चांगली शंका विचारलीस. पण व्याख्या एकच असते ना. एखाद्या व्याख्येची किंवा नियमाची ती उदाहरणे असतात. ती अनेक असू शकतात. आपण जे आता म्हणतोय ते नियम किंवा व्याख्या नव्हे. उलट ते सर्वसाधारण नियमात किंवा व्याख्येत बसू शकत नाहीत आणि प्रयत्नाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतात. त्या व्यक्तिमत्वांना आपण उदाहरण म्हणतो. वि. स. खांडेकर म्हणतात, उदाहरण अपवादात्मकच असते आणि त्याने नियमच सिद्ध होतो. येतंय लक्षात वि. स. खांडेकर काय म्हणतात ते? पुन्हा सांगतो. उदाहरण अपवादात्मकच असतात आणि त्याने नियमच सिद्ध होतो. व्याख्यानातून तुम्ही अशी बरीच नावे ऐकली असतील. रजिया म्हणाली,
सर, तुम्ही आम्हाला काही नावे सांगितली आहेत की. कोणती नावं बरं, सांगतेस? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मायकेल फॅरेडे, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, न्यूटन, बराक ओबामा, भगतसिंह आणि आणि सर बरीच नावं सांगितली आहेत तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. तर ही उदाहरणे आहेत. आता सांगा, यांना आपण उदाहरणे का म्हणायचे? यांनी खूप वेगळेपणाने काम करून आपले नाव कमावले आहे म्हणून, रमेशने सांगितले. हो, शिव खेरा यांनी आपल्या यू कॅन विन या पुस्तकात लिहिले आहे बघा. ग्रेट पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट दे डू देम डिफरंटली. आपल्या घरात सुद्धा आईवडील आपणाला म्हणतात की तो बघ डॉक्टर झाला, तो बघ प्रोफेसर झाला, मामाचा पोरगा बघ फौजदार झाला. ही काय आहेत? अरे, ही उदाहरणे आहेत. अभ्यास सगळेच करतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो अभ्यास. गाणी सगळेच म्हणतात, पण लता दिदींची गाणी. समाजसेवा बरेच जण करतात, पण बाबा आमटेंची समाजसेवा. राजकारणी ही बरेच आहेत आणि असतात, पण यशवंतराव चव्हाणांसारखा राजकारणी वेगळा. माझ्यासारखे शिक्षक खूपच असतात, पण साने गुरुजींच्यासारखा शिक्षक विरळाच. सगळेच समुद्र पक्षी मासे खातात आणि आकाशात विहार करतात, पण जोनाथन सिगल हा केवळ मासे खाण्यासाठी जगत नाही, तर पंखात बळ असेपर्यंत आकाशात उंच 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 जातो. अशी कितीतरी उदाहरणं की ज्यांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या वेगळेपणाने एक आदर्श निर्माण केलेल्या आपण पाहतो. मी यांना उदाहरण म्हणतो. याचा अर्थ कळला की नाही आता तुम्हाला? होय सर, सगळ्यांचा प्रतिसाद आला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावावरून आठवलं. ते प्राथमिक शाळेत होते. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना विचारले, काय रे, पुढे तू मोठेपणी कोण होणार? आता तुम्ही मला सांगा, तुम्हास असा प्रश्न तुमच्या शिक्षकांनी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? रोहिणी म्हणाली, डॉक्टर, वकील, इंजिनियर. बरोबर आहे ना रे? गुरुजींनी सगळ्यांच्याकडे पाहत विचारले. हो सर, सगळेच म्हणाले. पण मुलांनो, यशवंतराव चव्हाण साहेबांनी उत्तर दिले ते मात्र खूप विचार करण्यासारखे आहे. ते म्हणाले, मी यशवंतराव चव्हाण होणार. म्हणजे? मुले बुचकाळ्यात पडली. काही हसली. तुम्हीच सांगा विचार करून. मुले आपापसात विचार करू लागली, पण उत्तर काही मिळेना. मी यशवंतराव चव्हाण होणार याचा अर्थ मी माझ्या नावाला अर्थ प्राप्त करून देणार. विशिष्ट कार्यासाठी, गुणवैशिष्ट्यासाठी माझे नाव ही माझी ओळख असेल, असे त्यांना त्या बालवयात म्हणायचे होते. बाप रे! राजेंद्र इतरांप्रमाणेच आश्चर्यचकित झाला. ते राजकारणात पडले आणि कुशल राजकारणी म्हणून राजकारणातले उदाहरण झाले. महाराष्ट्रात अनेक राजकारणी होऊन गेले, परंतु या सम हाच अशी एकमेव वेगळी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. तुम्ही सर्वांनी याप्रमाणे उदाहरण बनायचं आहे. म्हणजे आम्ही राजकारणी बनायचं? राजेशचा प्रश्न. तसं नाही राजेश. सगळ्याच क्षेत्रात कोणालाच उदाहरण नाही होता यायचं. प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर ते अवलंबून असतं. विम्बल्डन विजेता टेनिसपटू ऑर्थर ॲश यांनी आपणास सांगून ठेवलं आहे की मी सगळेच करीन असं म्हणण्यापेक्षा आवडीची गोष्ट निवडून त्यात प्रभुत्व मिळवावे, तेही इतके की इतरांनी उदाहरण म्हणून आपल्याकडे पाहावे. जरा अवघडच आहे सर. राजेशचं तुणतुणं सुरूच राहिलं. का बरं? यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? पहिल्या 2 दिवशी तुम्ही मला तुम्हाला नेमके काय चांगले येते आणि काय करायला आवडते ते सांगितले होते, बरोबर आहे ना? हो. मग त्याचेच तुम्ही ध्येयवाक्य बनवलं. मग या ध्येयप्राप्तीचे मार्ग आपण शोधले. आता ती तुमची ध्येयप्राप्ती ही जर इतरांहून वेगळी असेल तर तुम्ही उदाहरण झाला.
आणि मग तुमचेच नाव घेऊन एखाद्या वर्गात, सभेत कोणीतरी म्हणेल, तो बघा कसा भारी झाला, त्याच्यासारखे व्हा. मुले शांतपणे ऐकत होती. जी उदाहरणे असतात ती हजारो, इतकेच काय पण कोट्यावधी लोकांना माहीत असतात. ते कुठे येणार आहेत म्हटले की हजारो लोक गोळा होतात. गाडी बंगलेवाल्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. खूप श्रीमंत असतात, पण उपयोग काय? उदाहरण पैशाने नाही होता येत, कलेने आणि समाजोपयोगी कार्य केल्यानेच होता येते. पैसा पण लागणार की सर? माधुरीची शंका. हो, पैसाही लागतोच, पण पैसा आहे पण अंगात कला नाही, पैशाचा उपयोग कसा करायचा माहीत नाही. असा पैसा व्यक्तीला फक्त उपभोगवादीच बनवणार. त्याचा योग्य विनियोग व्हावा असे वाटत असेल तर वेगळे काम करावे लागेल. आणि महत्त्वाचे सांगून ठेवतो, तुम्ही तुमच्यातील गुण दाखवा. हजारो हातांनी मदत करण्यासाठी समाज तयार आहे. तुमच्याकडे जी कोणती कला असेल ती अशी विकसित करा की बस, तुम्ही म्हणजे तुम्हीच, हे तुम्हीच करू शकता. एऱ्या गबाळ्याचं काम नव्हे असे जगाला वाटले पाहिजे. म्हणजे तुम्हाला अगोदर सिद्ध करावे लागेल, मग पैसा आपोआप तुमच्या पाठीमागे येईल. प्रत्येकजण विद्वान झाला पाहिजे, शास्त्रज्ञ झाला पाहिजे, अगदी नोबेल पारितोषिक मिळवले पाहिजे असे माझे म्हणणे नाही, किंवा विद्वत्तेची क्षेत्रे म्हणजेच कर्तृत्वाची क्षेत्रे असेही मला म्हणायचे नाही. बासरी वादनात हरिप्रसाद चौरासिया उदाहरण झाले. भजन म्हणण्यात अनुप जलोटा यांनी नाव कमावले आहे. वक्तृत्व कलेने शिवाजीराव भोसले यांनी अवघा महाराष्ट्र मंत्रमुग्ध केला. बाबा महाराज सातारकर यांनी प्रवचनाच्या माध्यमातून श्रोत्यांना भक्तीचा प्रसाद दिला. कोल्हापूरच्या चांभाराने आपली चप्पल लोकप्रिय केली तर तासगावच्या शेतकऱ्याने आपली द्राक्षे साता समुद्रापार धाडली. हे मागे मी तुम्हाला सांगितलेच होते की नाही? चांभारावरून आठवले म्हणून सांगतो. लोकमान्य टिळकांचा मुलगा जेव्हा मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाला तेव्हा त्या मुलाने टिळकांना विचारले की मी आता काय करू. तेव्हा टिळकांनी त्याला काय सांगितले ते मुलांनो अगदी समजून घेण्यासारखे आहे. त्यांनी त्याला सांगितले की तू चप्पल तयार करण्याचे काम शिकलास तरी चालेल, पण पुण्यात जर कोणी आले आणि विचारले की इथे चप्पल चांगली कुठे मिळते तर त्यांनी टिळकांच्या घराचा पत्ता सांगितला पाहिजे. कामातील उत्तमता हीच त्या कामाची गुणवत्ता. मग काम कोणतेही असो. कोल्हापुरात भेळ खावी तर राजाभाऊंची, भडंग खावा तर सांगलीच्या भावेंचा, पेढा खावा तर सातारच्या कंदीचा आणि बाकरवडी खावी तर पुण्याच्या चितळेंची. मुलांनो, ही उदाहरणे आहेत बरं. मी एकदा मुंबईला माझ्या मित्राकडे गेलो होतो. ठिकाण आठवत नाही, पण त्या ठिकाणी माझा मित्र मला घेऊन गेला. फुटपाथच्या एका बाजूने खूप लांबवर रांग होती. कुठून सुरू झाली ते दिसतही नव्हतं. आम्ही देखील त्या रांगेत उभे राहिलो. मी माझ्या मित्रास विचारले, का रे, कशासाठी ही रांग? अरे, इतक्या दिवसांनी तू मुंबईला आला आहेस, मग तुला मुंबईचं काहीतरी स्पेशल खायला द्यायला नको का? तो म्हणाला. मग या रांगेत इथं काय मिळतं? इथं मिळते शिवकुमार यांची कच्ची दाबेली. कच्ची दाबेली? सायंकाळचा 2 तास तो इथे असतो. या मुंबईत त्यांचं नाव आहे. सर थोडे थांबले आणि म्हणाले, कळलं उदाहरण म्हणजे काय ते? मुलं शांत. त्यांना काहीतरी पटत होतं, कळत होतं असं दिसत होतं. सरांनी सर्व वर्गावर नजर फिरवली आणि पुन्हा बोलू लागले, पण उदाहरण बनणे एवढे सोपे आहे का? मुळीच नाही. अपार मेहनत आहे, वारंवार प्रयोग करणे आहे, यश अपयश पचवणे आहे, नफा तोटा सहन करणेही आहे आणि स्पर्धेतून पुढे जायचे आहे. आपल्या व्यवसायाच्या संबंधाने समाजाचाही अभ्यास आवश्यक आहे. कोणत्याही व्यवसायात स्वतःचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अभ्यासाला आणि श्रमाला पर्याय नाही. आपण स्वीकारलेल्या कामात एवढे गढून जावे
की इतर कशाचेही स्मरण होऊ नये. ध्यानी, मनी आणि स्वप्नीही आपण स्वीकारलेले कामच असले पाहिजे. त्यासाठी जे भोगावे लागेल ते भोगावे, पण दृष्टी मात्र अंतिम उद्दिष्टावर हवी. ज्या पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्यावर तत्कालीन स्वतःस विद्वान समजणाऱ्यांनी दगड, धोंडे आणि शेणाचे गोळे मारले, त्याच पुण्यात पुणे विद्यापीठास ज्योतिक्रांती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. महात्मा फुले यांचे यापूर्वीच कृषी विद्यापीठास नाव दिले आहे. त्यांना काही त्रास सहन करावा लागला नाही का? पण बहुजनांचा उद्धार एवढे एकच लक्ष त्यांच्यासमोर होते. वर्गात सर्वत्र शांतता पसरली होती. मुले भारावून ऐकत होती. मुलांनो, जगायचेच आहे ना, मग उदाहरण बनून जगा. 2 वेळचे जेवण, कपडालत्ता, घर, वाहन हे तर सगळ्यांच्याकडे आहे. मग जगणे म्हणजे एवढेच काय? आपल्या मृत्यूनंतर आपली एखादी विशिष्ट ओळख राहणार नसेल तर जगणेच व्यर्थ आहे. आणि हो, तुम्हाला हेही सांगून ठेवतो की चांगल्या गोष्टींचे उदाहरण बना, वाईटाचे नको. अट्टल दरोडेखोर, कमालीचा भ्रष्टाचारी, व्यसनी, छंदीफंदी ही आपली ओळख नव्हे हे ध्यानात असू द्या. त्यापेक्षा सामान्य राहिलेले चांगले. किमान जगाला आपल्यापासून काही इजा तर होणार नाही. दीर्घश्वास घेऊन सर बोलले, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. हो, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. हा मनुष्यजन्म एकदाच आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून उदाहरण बनण्याच्या कामाला लागा आणि उदाहरण बनूनच जगाचा निरोप घ्या. पण हे सगळं करताना स्वतःच्या शरीराकडेही दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मनुष्यजन्म हा खरोखरच एकदाच मिळालेला आहे आणि काळ, वेळ कोणासाठी थांबत नाही. आपण जे काही करत असू ते नीट, सातत्याने करत राहूयात. सामान्यपणे काम करत राहिलो तरी काही हरकत नाही. मात्र वाईट असे समाजाला त्रास होणारी कामं मात्र नक्कीच आपण टाळू शकतो. वाईट कामं करून उदाहरण बनण्यापेक्षा सामान्य असणं केव्हाही चांगलं ठरेल. आणि जर चांगली, योग्य आणि वेगळी अशी कामे करून समाजाला त्याचा उपयोग होणार असेल तर दुधात साखरच. त्यामुळे चांगल्या कामांचा आपण ध्यास घेतला पाहिजे. चांगला विचार, चांगला आचार वेगळ्या गोष्टी आपल्याकडून नक्कीच करून घेतो, यावर विश्वास ठेवूयात. डॉक्टर R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी यातील आज आपण ऐकला दिवस 18वा उदाहरण बना आपल्यासाठी सादर केला आपल्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. उद्या आपण भेटणार आहोत दिवस 19वा ऐकण्यासाठी वेगळा विचार घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, सर्वांनी काळजी घ्याल आणि आपण वेगळे चांगले काय करू शकतो याचा विचार नक्की कराल. धन्यवाद. वंदे भारत, जोडो भारत.